परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे वर काय व्हायचं ते हो, पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत। तुम्ही स्वतंत्र तयारी करा सगळेजण, आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा होते 6, 8, 10 जागी, आणि मग ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते, मग त्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो। लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि आज राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली, कसं पाहता याकडे तुम्ही? नाही, प्रत्येकाला कुणाची भेट घ्यायची कुणाची नाही याचा स्वतंत्रपणे अधिकार आहे, आणि त्यांनी कुणाला भेटावं आणि कुणाला भेटू नये हे काही मी सांगू शकत नाही, तो त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे। परंतु त्याच्यामुळे एक उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरू झालेल्या आहेत। भाऊ, दरम्यानच्या काळात अशी चर्चा समोर आली की महाविकास आघाडीमध्ये हातकलंगणे हे राजू शेट्टीसाठी सोडण्यात येत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे रविकांत तुपकर, तुम्हाला ही युती मान्य? नाही, ह्या बातम्या आम्ही पण वर्तमानपत्रातनं वाचतोय किंवा ऐकायला येतात की हातकणंगलेची जागा महाविकास आघाडी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून त्यांनी घेतली सोडली, अशा बातम्या येत आहेत, पण त्यातली सत्य परिस्थिती अजूनपर्यंत माहीत नाही। आणि आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलेलाच आहे, बघू आता पुढे काय होतं ते। अजून शेतकरी संघटनेला मान्य आहे का ही युती? नाही, अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही तसे निरोप आलेले नाही किंवा काही झालेलं नाही आहे, हे सगळं माध्यमांमधूनच आम्ही ऐकतो आहे। त्यांचं काय होतंय काय नाही मला माहीत नाही, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा होते, परंतु ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते। म्हणजे 14ला भाजपसोबत झाली, 19ला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत झाली, आता कोणासोबत करतील मला माहीत नाही। परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, आणि शेतकऱ्यांचा आदेश शिरसावंदे मानणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे वर काय व्हायचं ते हो, पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव घेऊन युती करू नये किंवा स्वतःच्या याच्यावर करायचं? नाही, असं मी काही म्हणालेलं नाही, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की वर कोणाची युती हो, वर कोणाची आघाडी हो, खाली कोण जाओ, वर कोण जाओ, कोणाची सेटलमेंट कोणासोबत हो, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आमचं फक्त एवढंच आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मला आग्रह आहे, तरुणांचा रेटा आहे की बुलढाण्यातून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे। रस्त्यावर आम्ही इतका ताकदीनं प्रश्न मांडतो तर लोकांना वाटतं की सभागृहात गेले पाहिजे, या भूमिकेतून लोकांनी 1 वोट 1 नोट लोक भरभरून वर्गणीसुद्धा आम्हाला आत्ता निवडणुकीच्या आत्तापासूनच देत आहेत, त्यामुळं ही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं आणि प्रभावीपणे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा। भाऊ, त्यामध्ये राजू शेट्टींनी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं की स्वाभिमानीतर्फे रविकांत तुपकरने लढा, यावर काय मत आहे तुमचं? हे बघा, अजून निवडणुकांना अवधी आहे, त्यामुळं त्यांची युती आघाडी कोणासोबत होईल त्या बाबतीत अजून मी सांगू शकत नाही। आणि दरवेळी आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही स्वतंत्र तयारी करा सगळेजण, आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा होते 6, 8, 10 जागी, आणि मग ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते, मग त्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो, ऐनवेळी त्यांना थांबवलं जातं। असंच प्रकार माझ्या बाबतीत 14ला झाला, 19ला झाला, 14ला विधानसभेला झाला, दोन्ही वेळा लोकसभेला झाला। त्यामुळे यावेळी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या की आता त्यांचं वर काय व्हायचं ते हो, पण तुम्हाला लढायचं आहे। आणि मी तुम्हाला 100% सांगतो की शेतकरी जे म्हणतील, माझं न्यायालय शेतकरी आहे, मला आदेश हा शेतकऱ्यांचा चालतो, त्यामुळं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे सांगितलं ते मी करणार। त्यांनी मला सांगितलं निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे, मी उतरणार आहे। हातकणंगलेच्या अटीवर जर हे झाली, युती झाली महाविकास आघाडीसोबत, तर मग आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून निवडणूक लढणार आहे? आणि जर तर मध्ये राजकारणात बोलण्यात काही अर्थ नसतो, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल। आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की वर काय व्हायचं ते उद्या, पण खाली बुलढाण्यामध्ये आम्ही ताकदीनं उतरणार आहोत, एवढंच मला सांगायचं आहे। खासदार प्रतापराव जाधवला तुम्ही सेवा देण्यासाठी तयार आहात का? प्रश्नच नाही। ही 2024ची निवडणूक जी आहे लोकसभेची, ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित होणार आहे, राजवाडा विरुद्ध गावगडा, म्हणजे एका बाजूला प्रस्थापित धंदांडगे नेते विरुद्ध शेतकरी, अशी ही निवडणूक आहे, लक्षात ठेवा। सर्वसामान्य शेतकरी विरुद्ध प्रस्थापित नेते, अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे, आणि 100% या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित जिंकणार आहे, असं सध्याचं चित्र आहे। लोकांनी मनोमन ठरवलेलं आहे काय करायचं काय नाही, आणि लोकांचाच आम्हाला फोर्स आहे की तुम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे। त्यामुळं लोकांचा आग्रह आहे, लोकांचा रेटा आहे, लोकांची जनभावना आमच्या बाजूने आहे, आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आमच्या बाजूने आहे। तरुण पोरांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला साथ आहे, त्यामुळं आम्ही हे भेदणार आणि जिंकणार सुद्धा। दरम्यानच्या काळात संजय गायकवाडनी एक असं वक्तव्य केलं होतं आमदारांनी की 4थ्या क्रमांकावर खासदार गेलेले, त्यांच्या वक्तव्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होणार आहे लोकसभा निवडणुकीत? नाही, मी काही ते ऐकलं नाही,
पण प्रस्थापित लोकांबद्दल आणि यांच्या सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये जनभावना फार उलटी आहे आणि लोकांची कामं न झाल्यामुळे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, आज गावखेड्यातला माणूस आत्महत्येच्या दारात उभा आहे. त्यामुळं गावगाड्यातल्या सामान्य माणसाला प्रस्थापित व्यवस्थेबद्दल आणि प्रस्थापित राजकारण्यांबद्दल प्रचंड राग आहे. त्यामुळं यांच्या विरोधात, प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये जनाधार म्हणजे लोकांचा कौल त्यांच्या उलटा आहे. त्यामुळं सामान्य जनता जी आहे ती ऐनवेळी यांना धडा शिकवणारच आहे. तुम्ही स्वतः सर्वे केला असेल, खासदार प्रतापराव जाधव कितव्या क्रमांकावर? नाही, मी काही सर्वे करत नाही, मी ज्योतिषी पण नाही आहे. पण मी एक सांगतो, एक्झिस्टिंग जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान खासदार, त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आणि आता मला विचारण्यापेक्षा तुम्ही बूम घेऊन जर सामान्य लोकांमध्ये गेले तर लोक काय काय बोलतात तुम्हाला ऐकवणार सुद्धा नाही. एवढ्या वाईट पद्धतीनं आपल्या भावना लोक व्यक्त करतायत. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे यांच्या भूमिकेबद्दल. रविकांत तुपकर, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी सोबत लढणार की स्वबळावर लढणार? मी कालही तुम्हाला सांगितलं, आजही पुन्हा सांगतो की वर काय व्हायचं ते हो. वेळेवर यांची युती कोणासोबत हो, कोणासोबत आघाडी हो, बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. पक्ष कोणत्याही पक्षाचा एखादा तिकीट तुम्हाला जर ऑफर आली तर तुम्ही जाणार? जर तर मध्ये बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आजच्या घडीला निवडणूक लढवायची एवढं फायनल आहे.